हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि आपल्या सर्वांचं काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते। तर आजचा हा साहित्यिक स्मृतींचा उजाळा हा व्हिडिओ एका कवीच्या आठवणींना उजाळा देणार आहे। तर त्या कवींचं नाव आहे विंदा करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर। तर त्यांना साहित्य क्षेत्रात विंदा या नावाने ओळखलं जायचं। तर ह्या कवींच्या अनेक असे कविता संग्रह आहेत, जसं की स्वेदगंगा, मृदगंध, जातक आणि विरूपिका हे त्यांचे कविता संग्रह आहे। शिवाय त्यांनी शेक्सपियरच्या नाटकांचं मराठीत भाषांतरही केलेलं आहे आणि त्यांच्या या अनेक अशा साहित्य सेवेसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे। तर विंदांच्या अनेक कविता संग्रहातून मला एक कविता फार आवडलेली आहे। त्याचं शीर्षक आहे देणाऱ्याने देत जावे। कदाचित तुम्ही ही कविता ऐकलीही असेल। फार सुंदर अशी कविता आहे, निसर्गाशी नातं जोडणारं आणि निसर्गातून आपण काही गोष्टी शिकू शकतो त्याच्याकडून। तर त्यांचं महत्त्व या कवितेतून त्यांनी सांगितलं आहे। तर मी कवितेला सुरुवात करते। कवितेचं शीर्षक आहे देणाऱ्याने देत जावे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। निसर्गाकडून मिळणारी समृद्धी आनंदाने स्वीकारून मानवी जीवन व मनाचा विस्तार करावा, असं या कडव्यातून ते म्हणतात। हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, छातीसाठी ढाल घ्यावी। निसर्ग सौंदर्य आणि सह्याद्रीच्या शौर्यातून अनुक्रमे सौंदर्य व आत्मबळ आत्मसात करण्याची ही शिकवण आहे। तर कडव्यामध्ये ते लिहितात, वेड्या पिशा ढगाकडून, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे। रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे। वा वा। ढगांच्या रूपाने सर्जनशीलता आणि पृथ्वीकडून आयुष्याच्या प्रश्नांवर संयमी उत्तरांचा आधार घ्यावा, असं कवी सांगतात। इथे सुंदर वर्णन केलं आहे। ढगांना उपमा दिलेली आहे वेड्या पिशा ढगांकडून आणि पृथ्वी रक्तामधल्या प्रश्नांसाठी जोदर कडवा आहे। उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी। भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी, तुकोबांची माळ घ्यावी। कवींनी समुद्राला उसळलेलं, म्हणजे समुद्राचं जे प्रवाह असतो तो अगदी उसळलेला, त्याचा उत्साह जो असतो त्याला एक वेगळीच उपमा देऊन त्यातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, समुद्राच्या उग्रतेतून अदम्य ऊर्जा आणि भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी। भीमेच्या शांत प्रवाहातून भक्तीचा संगम साधण्याचं कवींनी सुचवलेलं आहे। फार सुंदर अशा उपमेतून त्यांनी इतक्या सुंदर ते म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। आणि शेवटी ते असं म्हणतात की घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे। घेता घेता माणसाने इतकं समृद्ध व्हावं की स्वतःच देणारा बनून समाजाला अगदी भरभरून द्यावे, अगदी भरभरून द्यावे। फार सुंदर अशी छोटीशी कविता आहे, पण या कवितेतून जे शिकायला मिळतं ते फार व्याख्यानाजोगं आहे आणि कवींनी उत्तम प्रकारे या कवितेतून त्यांच्या शब्द भांडारातून ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही कविता तुम्ही नक्कीच ऐका। कदाचित अनेक माध्यमांवर ही कविता उपलब्ध आहे आणि मला तर ही कविता फार आधीपासूनच आवडते। त्यामुळे माझा हा प्रयत्न होता की साहित्यिक स्मृतींचा उजाळा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपणा सर्वांपर्यंत ही कविता पोहोचावी। तर ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास ते शेअर करायला विसरू नका आणि चॅनलच्या पुढील अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चॅनलचे पुढील नोटिफिकेशन लगेच मिळतील। खूप खूप धन्यवाद।